हॅलो गाईज, सगळे कसे आहात? सो हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवते की मी आज ऋषीपूजन केले आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की बाप्पाचं स्थापना झाल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ऋषीपूजन करतो. तर मी कशा पद्धतीने ती पूजन केले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात पहिला आपल्याला स्वच्छ स्नान करायचे आहे आणि कोरे वस्त्र, पूर्णपणे कोरे वस्त्र आपल्याला धारण करायचे आहे. आंघोळी करताना पवित्र नद्यांचं स्मरण करायचं आहे, ऋषींचे नामस्मरण करायचे आहे आणि कोरे कपडे धारण करून बाहेर येऊन कुठल्याही पुरुषाचा चेहरा बघायचा नाही आहे आपल्याला पूजा करण्यापर्यंत. त्यानंतर आपण आपली पूजा स्टार्ट करायची आहे. सो गाईज, सर्वात पहिला मी आपल्या बाप्पाला स्थापना केला आहे. इथे कुठलंही काम करायच्या अगोदर आपली बाप्पाची स्थापना ही झालीच पाहिजे. त्यानंतर इथे मी एक विडा ठेवला आहे बाप्पासाठी. इथे गुळ खोबऱ्याची वाटी ठेवली आहे. सो गाईज, मी इथे 7 सुपाऱ्या इथे मी मांडल्या आहेत, स्थापित केल्या आहेत. तर त्याचं एक महत्व आहे. गावच्या ठिकाणी इथे आपण दगडी जे असतात 7 दगडी नदीचे ते इथे स्थापित करतात. पण जर आपल्याकडे नसतील तर आपण सुपारी सुद्धा ठेवू शकतो. तर या सुपारीचं महत्व हे आहे की प्रत्येक ऋषी आहेत ते आपण जे स्थापित केलेत ते. सर्वात पहिला आहे वशिष्ठ ऋषी, कश्यप ऋषी, अत्री ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र, गौतम ऋषी आणि जमदग्नी ऋषी. आणि या ज्या इकडे आहेत ना, या आहेत अरुंधती माता. त्यांच्यासाठी मी इथे ओटीचं थोडंसं सामान ठेवलेलं आहे आणि इथे काकडी आणि फळ ठेवलं आहे. जर गावठी काकडी आपल्याला मिळेल तर सर्वात उत्तम. आणि इथे मी एक दिवा लावला आहे तुपाचा आणि इथे धूप केलेला आहे. अशा पद्धतीने मी माझी पूजा संपन्न केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली? आपली पूजा संपन्न झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे ऋषींचा आणि आरती म्हणायची आहे. तर मी व्हिडिओच्या शेवटला ते मंत्र आणि जी पण आरती आहे ती मी टाकेन. तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कसं वाटलं लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंट करा. बाय.